छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज हे मुघल साम्राज्याचा काळ बनून खंबीरपणे उभे होते. त्यांनी आपल्या शौर्य आणि पराक्रमाच्या जोरावर संपूर्ण मुघल साम्राज्य उद्ध्वस्त करून मुघलांना सळो की पळो करून सोडले होते. संभाजी महाराजांच्या लगातार होत असलेल्या हल्ल्यांमुळे औरंगजेबाची झोप उडाली होती. त्यामुळे थकलेला हारलेला औरंगजेब पुरता हताश आणि दुःखी झाला होता. त्याला माहीत होतं की संभाजी महाराज यांना समोरून युद्धात हरवणे म्हणजे स्वतःला मरणाच्या दारात ढकलून देणे होते. संभाजी महाराजांबद्दल एवढी जबरदस्त भीती मुघलांमध्ये पसरली होती. परंतु आपल्याच माणसांच्या गद्दारपणाचं ग्रहण महाराजांना लागले. त्यामुळे मुघल सरदार मुकर्रब खानाच्या सेनेने घातपात करून संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेबासमोर उभे केले. परंतु छत्रपती संभाजी महाराज न डगमगता ताठ मानेने औरंगजेब समोर उभे राहिले. मृत्यू जर समोर असेल तर मनुष्य काहीही करायला तयार होत असतो. परंतु छत्रपती संभाजी महाराज स्वाभिमानी होते. त्यांनी औरंगजेबासमोर कुठल्याही प्रकारची दयेची याचना केली नाही. या उलट औरंगजेबाच्या दरबारात त्याचीच इज्जत उधळून लावली. आपल्याच दरबारात आणि आपल्याच लोकांसमोर झालेला अपमान औरंगजेब सहन करू शकला नाही. औरंगजेब रागाने लालबुंद झाला. त्याच्या आदेशानुसार संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले गेले. महाराजांच्या शरीरावर अमानुष घाव घातले गेले. त्या घावांवर मीठ चोळले गेले. डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकली गेली. डोक्याचे केस ताणले गेले. शरीरातून मांसाचे तुकडे काढून फेकून देण्यात आले. हाताची बोटं कापली गेली. हात कापले गेले. लोखंडाच्या गरम केलेल्या लालबुंद सळया डोळ्यात घातल्या गेल्या. जीभ कापली गेली. दररोज त्यांच्या शरीराचा एक एक अवयव कापला जायचा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि हिंदुत्वासाठी सतत 40 दिवस हा क्रूर छळ आणि नरक यातना छत्रपती संभाजी महाराज सहन करत राहिले. शेवटी थकलेल्या हरलेल्या औरंगजेबाने 11 मार्च 1689 साली फाल्गुन अमावस्येच्या दिवशी संभाजी महाराज यांची क्रूरपणाच्या सर्व हद्द पार करून हत्या केली. पण एवढे करूनही तो नीच औरंगजेब थांबला नाही. औरंग्याच्या आदेशाने त्याचा मुघल सरदार जुल्फिकार खानाने रायगडावर आक्रमण करून संभाजी महाराजांची पत्नी राणी येसूबाई आणि त्यांचे 7 वर्षांचे पुत्र शाहू महाराज यांना कैद केले. परंतु या हल्ल्यातून संभाजी महाराजांचे छोटे बंधू राजाराम महाराज निसटून जाण्यात यशस्वी झाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रूर हत्येनंतर संपूर्ण मराठा साम्राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सगळीकडे काळोख पसरला होता. सगळ्यांना स्वराज्याची काळजी वाटायला लागली. एकीकडे औरंगजेबाची 9 लाखाची विशाल फौज होती तर दुसरीकडे मराठ्यांकडे फक्त 20,000 मावळ्यांची मोजकीच फौज होती. औरंग्याच्या विशाल फौज समोर मराठे कसे काय टिकतील? कोण वाचवणार आता मराठा साम्राज्य? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अशा अवघड परिस्थितीत 19 वर्षाचे छत्रपती राजाराम महाराज यांनी मराठा साम्राज्याचे सूत्र हाती घेतले. छत्रपती राजाराम महाराज हे संभाजी महाराज यांचे छोटे बंधू होते आणि अशातच उदय झाला 2 मर्द मावळ्यांचा. त्यांचं नाव होतं संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेत छत्रपती राजाराम महाराज यांची ढाल म्हणून खंबीरपणे उभे राहिले. परंतु औरंगजेब तरीही थांबायला तयार नव्हता. तो विचार करत होता की काबूल कंदाहारपासून तर बांगलादेशपर्यंत आणि उत्तरेपासून तर मध्य भारतापर्यंतचा संपूर्ण प्रदेश मी जिंकला आहे. परंतु दख्खनमधून जर या मराठ्यांचा पराभव केला तर संपूर्ण हिंदुस्थानावर मी हुकूमत गाजवेल.
म्हणून त्याने जुल्फिकार खान, मुकर्रब खान, गाझीउद्दीन खान, शहाबुद्दीन खान यांसारख्या बलाढ्य आणि शक्तिशाली सरदारांना एकत्र केले आणि लाखोंची फौज घेऊन स्वतः औरंगजेब मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या चितेची आग प्रत्येक मराठ्याच्या मनामनात धगधगत होती. प्रत्येक मराठा हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी पेटून उठला होता. आपल्या राजाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्रत्येक मराठा बेचैन झाला होता. आणि अशातच खबर मिळाली की औरंगजेब महाराष्ट्रातील तुळापूर येथे आपली लाखोंची फौज घेऊन आला आहे आणि हे तेच ठिकाण होते जिथे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही वेळ न घालवता वीर मराठा सरदार संताजी घोरपडे आपल्या मोजक्या मावळ्यांसह नंग्या तलवारी उपसून मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठी निघाले. ऑगस्ट 1689 मध्ये हर हर महादेवची गर्जना करत, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा घोष करत 2000 मावळे औरंगजेबच्या लाखोच्या फौजेवर हुंकार सिंहासारखे काळ बनून तुटून पडले. जे कोणी मुघल सैनिक समोर यायचे, मराठे त्यांचे मुंडके छाटून त्याला अल्लाजवळ पाठवून द्यायचे. मराठ्यांनी मुघलांचे मुंडके उडवण्याचा थरार सुरूच ठेवला होता. जणू काही मृत्यूचा तांडवच मुघलांवर थैमान घालत होता. मराठ्यांनी केलेल्या या अचानक हल्ल्यामुळे मुघल छावणीत एकच तारांबळ उडाली आणि मुघल सैनिक जोरजोरात ओरडू लागले, हुजूर, मराठे आ गए, मराठे आ गए. एकीकडे लाखोंची फौज औरंगजेबचा जीव वाचवण्यासाठी प्राणपणाला लावत होती, तर दुसरीकडे मराठे मारण्यासाठी नाहीतर मरण्यासाठी तयार होते. मराठ्यांनी मुघल छावणीत घुसून मृत्यूचा असा काही कहर केला की औरंगजेब आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेला. या हल्ल्यात औरंगजेब वाचला, परंतु मुघल साम्राज्याची इज्जत धुळीस मिळाली. मराठे इथेच थांबले नाहीत. मराठ्यांनी सोन्याचे 2 कळस कापून यशस्वीपणे सिंहगडाकडे कूच केले. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्यानंतर जेव्हा औरंगजेब छावणीत आला आणि मुघल साम्राज्याची झालेली दुर्दशा बघून थक्क झाला आणि म्हणाला, हे अल्लाह, किस मिट्टी के बने हैं ये मराठे. ये ना थकते हैं, ना झुकते हैं, ना पीछे हटते हैं. इन्हें मिटाते मिटाते कहीं हम ना मिट जाए. औरंगजेब या दुःखातून सावरत नाही तोच 2 दिवसात मराठ्यांचं वादळ रायगडावर जाऊन धडकलं. रायगडाला जुल्फिकार खानाने वेढा घातला होता, परंतु मुघलांचे रक्त सांडण्यासाठी मराठे बेचैन झाले होते. म्हणून संताजी घोरपडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांनी हा वेढा तोडला आणि जुल्फिकार खानाच्या फौजेला सपासप कापून काढले. संपूर्ण रायगडावर मृत्यूचं थैमान मांडलं होतं. मराठ्यांनी मुघलांचा मौल्यवान खजिना, घोडे आणि 5 हत्ती लुटले आणि पन्हाळ्यावर रवाना झाले. अशा प्रकारे मराठ्यांना जेव्हा ही संधी साधायची तेव्हा ते मुघलांना गाजर मुळ्यासारखं कापून काढायचे. ज्या मुकर्रब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना छळ आणि कपट करून कैद केलं होतं, त्या मुकर्रब खानाला औरंगजेब याने 50,000 रुपये नगद देऊन महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि कोकण प्रांताचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदलेच्या भावनेमुळे आणि संताजी आणि धनाजी यांच्या आक्रमक हल्ल्यांमुळे मराठ्यांमध्ये भयंकर जोश संचारला होता. त्यामुळे मराठ्यांनी शपथ घेतली की काहीही झालं तरी त्या मुकर्रब खानाला मारल्याशिवाय सोडायचं नाही. डिसेंबर 1689 साली मराठ्यांनी मुकर्रब खानाच्या फौजेला 4ही बाजूंनी घेरले आणि धगधगत्या तलवारींनी मुघल सेना छाटायला सुरुवात केली. संताजी घोरपडे यांनी केलेला हा हल्ला एवढा जबरदस्त होता की मुघलांना जीव वाचवणे मुश्किल झाले होते. या घनघोर युद्धात संताजी घोरपडे यांनी मुकर्रब खानाला पकडून त्याची एवढी वाईट दुर्दशा केली की त्याच्या सैन्याला त्याला उचलून जंगलात पळून जावे लागले.
मराठ्यांनी मुकरब खानाला एवढं रक्तबंबाळ केलं होतं की त्याचा तडफडून मृत्यू झाला. अशा प्रकारे मुकरब खानाला मारून मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला घेतला. संताजी घोरपडेंचं शौर्य आणि पराक्रम बघून इसवी सन 1691 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून घोषित केले. सरसेनापती होताच संताजी घोरपडे यांनी आपला मोर्चा प्रथम मोगलांच्या दिशेने वळवला. 15 ते 20 हजारांची फौज हाती घेऊन त्यांनी मुघलांच्या छावण्यांवर जबरदस्त हल्ले चढवले. त्यानंतर नंदुरबार, बुऱ्हाणपूर, सातारा, कृष्णा नदीच्या पलीकडे असलेले कर्नाटक यांसारख्या मुघलांच्या साम्राज्यावर मराठ्यांच्या विजयाचा ध्वज फडकवला. औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार काफी खान संताजींबद्दल लिहितो की ज्या कोणा मुघल सरदाराचा संताजींसमोर सामना व्हायचा त्याचे फक्त 2च परिणाम समोर यायचे. एकतर तो मारला जायचा आणि दुसरा तो मराठ्यांसमोर कैद व्हायचा. एकही मुघल सरदार संताजी घोरपडेंसोबत युद्ध करण्यास तयार होत नव्हता. संताजी आणि धनाजी आपल्या युद्ध मोहिमेसाठी ज्या पण मुघल क्षेत्रात जायचे तिथली शहरोच्या शहर उद्ध्वस्त करून टाकायचे. काबूल कंदाहारपासून तर दक्षिण भारतापर्यंत संपूर्ण हिंदुस्थान ज्या औरंगजेबाच्या दहशतामुळे घाबरत होता तोच औरंगजेब मराठ्यांच्या भीतीने सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये लपत फिरत होता. एवढ्या मोठ्या बादशहाची लगाम मराठ्यांनी चांगलीच आवळली होती. मराठ्यांनी 27 वर्ष औरंगजेबाला एवढं सळो की पळो करून सोडलं की त्याचं जगणं असह्य झालं होतं. शेवटी मराठ्यांपुढे होत असलेल्या लगातार पराभवामुळे तो नीच औरंगजेब तडफडून मेला. मराठ्यांनी त्याला कधीच दिल्लीला वापस जाऊ दिले नाही. त्याला इथेच महाराष्ट्राच्या मातीत काढून टाकले आणि हिंदुस्थान जिंकण्याचं त्याचं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहिले. औरंगजेबाचं मृत्यूपत्र जर वाचलं तर फक्त एकाच राज्याचं नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं मराठा साम्राज्य. एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याला पाणी पाजणाऱ्या संताजी आणि धनाजी यांच्या महान कार्यालाही मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.